आज बनवली मस्त आपण सुकी मेथीची भाजी। एकदम मस्त तयार झालेली आपली मेथीची भाजी। चला रेसिपी बघूया। चला करूया मस्त मेथीची सुकी भाजी। त्यासाठी बघा एक जुडी मी मेथीची भाजी आणलेली आणि ती निवडून थोडी कापून घेतलेली आपण आणि पाण्यामध्ये ठेवलेली मी माती असते ना ती खाली बसून जाते मोठ्या भांड्यामध्ये। छान 2-3 पाण्याने धुवून घ्यायची म्हणजे सगळी माती निघून जाते। आता पावसाळा म्हटलं जास्त माती असते भाजीला, त्यासाठी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। आणि आता बघा आपल्याला मेथीच्या भाजीमध्ये लसूण घेतलेला आहे मी भरपूर, तो कापून घेते आता लसूण। आणि कांदा घेतलेला आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे 4-5 आपल्याला या बारीक कापून घ्यायच्या आहे। मेथीच्या भाजीपासून आपण भरपूर प्रकार बनवू शकतो। आपण मेथीचे पराठे करू शकतो, लसूणी मेथी करू शकतो, ही सुक्की पण होते मस्त। आणि लसूणी मेथी पण मी 2-3 वेळा केलेली, ती पण खूप छान लागते लसूणी मेथी। आणि आज आपल्याला बनवायची मस्त सुकी करायची आहे वरण भाताबरोबर खाण्यासाठी। आता कढई ठेवलेली आहे मी, तेल टाकलेलं आहे। सुरुवातीला लसूण टाकून घेतलेला आहे, कांदा टाकून घेतलेला आहे, हिरवी मिरची पण टाकलेली आहे आणि थोडंसं तेलात परतून घ्यायचं आपल्याला। आणि लगेच बघा मी मेथीची भाजी पण टाकून दिलेली आहे। सगळी मिक्स करून घ्यायची ती आता। अशी भरपूर दिसते आपल्याला मेथीची भाजी आणि पूर्ण हे झाल्यानंतर एकदम थोडीशी तयार होते। आणि बघा पळीच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। याच्यावर झाकण नाही ठेवायचं, नाही तर मेथीचा मग कडूपणा असतो ना तो तसाच राहतो। झाकण न ठेवता आपल्याला अशी मेथीची भाजी करायची, कारण मग कडवट होत नाही मग मेथीची भाजी। आणि मीठ टाकायचं आहे चवीनुसार, शेंगदाण्याचं कूट टाकायचं अर्धी वाटी। याच्याने तर अजूनच छान लागते मेथीची भाजी, अशी पण छान लागते पण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर अजून मस्त चव येते भाजीला। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, शेंगदाण्याचं कूट, मेथीची भाजी आणि छान 2-3 मिनटं छान होऊ द्यायची भाजी आपल्याला। पाणी पूर्ण त्याच्यावालं हे होऊ द्यायचं। सगळ्यांनाच आवडते मेथीची भाजी, आता मग जास्त प्रमाणात येते पावसाळ्यामध्ये। आणि मस्त बघा आता मेथीची भाजी आपली तयार झालेली मस्त खाण्यासाठी। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मस्त खा आणि स्वस्त राहा। परत नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया। अशा पळीच्या साहाय्याने आपण सगळी अशी मोकळी करून घ्यायची मेथीची भाजी। आणि बघा तयार आहे मस्त। आता एका ताटात आपण काढून घ्यायची मस्त मेथीची भाजी। एकदम मस्त झालेली आपली मेथीची भाजी।